सापकर वस्तीतील डीपी धोकादायक अवस्थेत, दुर्घटनेनंतरच महावितरणाला जाग येणार का? 6 महिन्यांपासून फ्युजन प्रश्न कायम, ग्रामस्थ स्वखर्चाने करतायत तात्पुरती व्यवस्था. तडवळे तालुका खटाव येथील सापकर वस्ती परिसरातील वीज वितरण यंत्रणेवरील डीपी धोकादायक अवस्थेमध्ये असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून फ्यूज निकामी होण्याच्या समस्येला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असून काही वेळा ग्रामस्थांनी स्वखर्चाने फ्यूज बसवल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या संबंधित फ्यूज निकामी होऊन 6 महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असून त्या ठिकाणी लोखंडी तारांचा वापर करण्यात आल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तसेच वीज यंत्रणेला आधार देण्यासाठी लाकूड आणि दगडांचा आधार देण्यात आला असून ही तात्पुरती व्यवस्था ग्रामस्थांनी स्वतः केल्याचे सांगण्यात येत आहे. वीज वितरण यंत्रणेची अशी धोकादायक आणि तात्पुरती व्यवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. परिसरातून नागरिक, शेतकरी तसेच लहान मुलांची ये-जा होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. फ्यूजच्या समस्येकडे 6 महिन्यांहून अधिक काळ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत दुर्घटना घडल्यानंतरच महावितरणाला जाग येणार का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महावितरणाने तातडीने दखल घेऊन धोकादायक स्थिती दूर करावी, फ्यूजची योग्य व्यवस्था करावी आणि डीपी परिसरात कायमस्वरूपी सुरक्षित उपाययोजना करावी अशी मागणी सापकर वस्तीतील ग्रामस्थांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह.